राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून कर्मठ हिंदू भूमिका घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे अजित पवारांनी संग्राम जगतापांना मुंबईला बोलावून त्यांची कानउघडणी केली। अशातच संग्राम जगतापांच्या विधानानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवरती भगवे झेंडे लावल्यानं वादाची ठिणगी पडली आहे। बघूयात। जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। तिरंगा की भगवा, अहिल्यानगरमध्ये नवा संग्राम असं चित्र निर्माण झालंय। काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर भगवे झेंडे लावल्यानं बाजारपेठा भगव्या झाल्यात। याला कारण ठरलंय आमदार संग्राम जगतापांनी केलेलं वादग्रस्त विधान। दिवाळीत हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी करण्याचे केलेल्या आवाहनानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। दिवाळीत वस्तूंची खरेदी करताना हिंदूंची दुकानं ओळखता यावी यासाठी शहराच्या कापड बाजारात हिंदूंच्या दुकानावर भगवे ध्वज लावलेत, तर दुकानांवर तिरंगा झेंडा लावा असं आवाहन MIM जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केलं। या देशामध्ये ईद आली का ईदच्या वेळेला मस्जिदमधून फतवा निघतो, मुसलमानांनी खरेदी ही मुसलमानांकडूनच करावी व ते ईदला आपलं स्वतंत्र बाजार यांचा या ठिकाणी मांडत असतात। आपणा बाजार असं त्याला नाव देतात आणि हिंदूंच्या दुकानातून खरेदीला बहिष्कार करतात। त्याला सडेतोड उत्तर या ठिकाणी देण्यासाठी आम्ही हिंदूंच्या दुकानावरती भगवे ध्वज व त्याच्यावरती ओम असलेला या ठिकाणी चिन्ह आम्ही या ठिकाणी प्रत्येक दुकानावरती लावलंय। छोटा जगाचा फ्लेक्स लावावा आणि त्याच्यावर लिहावा की फक्त हिंदूंना 70% डिस्काउंट, कोणत्याही मालावर 70% डिस्काउंट, जेणेकरून जे गोरगरीब हिंदू आहे त्यांचा आता सण आहे तर त्यांचं कुठं ना कुठं फायदा होईल आणि ज्या व्यापाऱ्यांचं याच्यात नुकसान होणार आहे ते जे पैशाचं नुकसान होणार आहे ते स्थानिक आमदारांकडून त्यांनी ते वसुली करावी। आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्या लोकांनी ते झेंडे लावलेत नाही तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण तिरंगे झेंडे लावावेत, म्हणजे सगळ्यांना समजेल का भारतीय कुठे आहेत म्हणून आणि कोण आहेत म्हणून। आमदार संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादी की चांगलीच गोची झाली आहे। पुन्हा आमदार झाल्यापासून संग्राम जगताप मुस्लिमांविरोधात टोकाची भूमिका घेऊ लागलेत। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा असं आवाहन संग्राम जगतापांनी केल्यानं वादाची ठिणगी पडली आहे। आता हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर भगवे झेंडे लावल्यानं शहरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता लवकरच आपला हिंदू सण, मोठा सण दिवाळी येत आहे आणि भगवा हिंदुत्वाचं प्रतीक आहे। त्या अनुषंगाने आपण इथं भगवे ध्वज लावलेले। नुकतेच आत्ता संग्राम भैयांनी सांगितलं होतं की हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, तर येणारा ग्राहकसुद्धा बघतो की कोणाच्या कपाळावर टिळा आहे का किंवा कोणाकडं मूर्ती आहे का। त्या अनुषंगाने लोकांना कळायला पाहिजे की कोणाची दुकान आहे कोणाची नाही आहे, त्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांनासुद्धा जागरूकता व्हावी त्यासाठी हे सगळे ध्वज लावण्यात आलेले आहे। सोलापूरला संग्राम भैयांनी जे आव्हान केलं होतं की आपल्या हिंदूंच्या दुकानातून खरेदी करा, हे संग्राम भाईंनी सांगितलं होतं की हिंदूंच्या दुकानातून खरेदी करा, म्हणून आज हे भगवे ध्वज ह्या कारणाने लावले की आपले हिंदूंचे दुकानं समजले पाहिजे की आपले हिंदूचं दुकान आहे, हिंदूच्या दुकानातूनच खरेदी झाली पाहिजे। आमदार संग्राम जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून त्यांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी डिवचलंय। मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये मुस्लिम दुकानदारांकडून दिवाळीचे फटाके खरेदी करणाऱ्या नागरिकांचा व्हिडिओ मिटकरींनी पोस्ट केलाय। आमदार साहेबांचं जास्त मनावर न घेता हिंदू बांधवांनी केली तुफान गर्दी असा खोचक टोला जगतापांना लगावलाय। शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाहीच आहे। मग आता मानतोच, मग शिवाजी महाराज हे शेवटी त्यात नावच पहिलं आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकर, त्यामुळे सगळेच मानतात, मीच नाही। पक्षाकडे जी नोटीस दिली त्याचं उत्तर कधीबद्दल संग्रह झाला आता समक्ष चर्चा झालेली आहे, त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं। आजच्या बैठकीमध्ये काही नाराजी अजितदादांची आणि त्यानंतर काही कानमंत्र तुम्हाला दिला अशा पद्धतीने शेवटी कानमंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून देत आलेले ते। आता ह्या प्रकरणावरती काही सूचना देण्यात आल्या का तुम्हाला? त्यांचं समर्थन करतायत? नाही, त्यांचे आभार आहे। शेवटी त्यांची जी भूमिका आहे, शेवटी सगळ्यांची भूमिका ती लक्षात घेतलेली आहे आम्ही, आणि त्यांचे आभार आहेत की त्यांनी आमचं समर्थन केलं। कुठल्याही धर्मियांकडून काय घ्यावं असं
कोणी ठरवत नसतं. अनेक वर्षापासून इथल्या प्रथा परंपरा राहिलेल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी अशा वादग्रस्त विधान करणाऱ्या सन्माननीय सदस्यांना नोटीस कायदेशीर त्यांना पाठवलेली आहे. मी साक्षीदार आहे. वरळी डोमला मीटिंग झाल्यानंतर त्यांना वैयक्तिक बसून अजितदादांनी योग्य तो काय सल्ला दिला आणि मला अपेक्षा आहे की यानंतर ते त्यांच्या वर्तनामध्ये दुरुस्त करतील. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असली तरी पक्षाची भूमिका सर्व धर्म समभावाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून कर्मठ हिंदू भूमिका घेताना दिसत आहेत. परिणामी अजित पवारांनी संग्राम जगतापांना मुंबईला बोलावून त्यांची कानउघडणी केली. पण दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात आमदार संग्राम जगतापांना पाठिंबा मिळत असून त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला जातोय. त्यामुळे संग्राम जगताप काय भूमिका घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर.